भाग्यश्री रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मस्त असे टेस्टी दही सँडविचेस बनवायचे त्याची संपूर्ण कृती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। तर वेळ न घालवता चला आपण दही सँडविच बनवायला सुरुवात करूया। चला तर मग आता आपण दही सँडविच बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी एका बाउलमध्ये मी इथे तुम्ही बघू शकता एका रुमालामध्ये या पद्धतीने मी दही घालून त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। आणि आता हे पाणी काढून घेतलेले दही मी यामध्ये घालून घेते। दही मी कॉटनच्या कपड्यामध्ये घालून टांगून ठेवलं होतं। यातलं पूर्ण पाणी अगदी व्यवस्थित निघालेलं आहे। दहीमध्ये आता आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घालू शकतो। यामध्ये आता मी घालणार आहे अर्धा कांदा आहे बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये मी घालून घेते। त्यानंतर मी यामध्ये घालते शिमला मिरचीचे तुकडे। शिमला मिरची देखील मी यामध्ये अर्धीच घातलेली आहे। त्यानंतर यामध्ये मी काकडी देखील थोडीशी चिरून घातलेली आहे। काकडीची साल काढून घेऊन या पद्धतीने छोटे कट करून मी यामध्ये वापरलेले आहे। आणि टोमॅटो देखील अर्धा टोमॅटो आहे छोटा, तुम्ही या पद्धतीने बारीक कट केलेला आहे। आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत छोट्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या देखील मी घालते। आणि आता यामध्ये घालणार आहोत आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। यामध्ये आता घालून घेणार आहे मी काळी मिरीची पावडर आणि चवीपुरतं मीठ। मेयोनीजचा वापर करून सँडविच बनवण्यापेक्षा या पद्धतीने दहीमध्ये सँडविच बनवलं तर अगदी क्रीमी आणि छान लागतं। आणि शिवाय मेयोनीजपेक्षा दही नक्कीच हेल्दी असतं। तर मुलांना आपण उन्हाळ्यामध्ये हे सँडविच नक्कीच बनवून देऊ शकतो, खायला देखील खूप छान लागतं। आणि शिवाय तुम्ही बघू शकता दहीमुळे छान क्रीमी देखील बनलेलं आहे। मला थोडंसं यामध्ये दही कमी वाटत आहे, तर मी यामध्ये आणखी थोडंसं दही ॲड करते। तर साधारण 1 चमचाभर दही मी यामध्ये आणखी ॲड केलेलं आहे। हे सगळं आता छान मिक्स करून घेतल्यानंतर बाजूला ठेवूयात। एक प्लेट घेतलेली आहे, त्यामध्ये ब्रेड ठेवते। आणि आता जे आपण दही आणि भाज्यांचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते आपण यावरती लावून घेणार आहोत। मी मगाशीच सांगितलेलं आहे की तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील, स्वीटकॉर्न, गाजर वगैरे तुम्हाला आवडत असेल, कोबी, तर ते देखील तुम्ही ॲड केलं तर त्याने देखील टेस्ट खूप छान येते। माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत। आणि आता मी ब्रेडवरती इथे तुम्ही बघू शकता सगळीकडे हे बनवलेलं मिश्रण लावून घेतलेलं आहे। आणि आता दुसरा ब्रेड मी यावरती ठेवते। तर या पद्धतीने आणखी एक ब्रेड मी बनवून घेते। इथे आता मी भाज्या लावून ब्रेड तयार करून घेतलेले आहेत। आता तव्यावरती आपण बटर घालून हे छान भाजून घेऊया। इथे आता मी एक तवा गरम करून घेतलेला आहे, त्यावरती बटर घालून घेते। यावरती मी बनवून घेतलेली ब्रेड घालून घेते। आणि आता आपण हे छान भाजून घेणार आहोत। आता आपण याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेऊया। एका बाजूने छान भाजून घेतल्यानंतर आता मी हे दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेते। यामध्ये मी आता दुसऱ्या बाजूने भाजत असताना देखील बाजूने थोडंसं मी आणखी यामध्ये बटर घालून घेते, म्हणजे टेस्ट येईल याला। यामध्ये तुम्ही बटरऐवजी तेल देखील वापरू शकता। छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपण हे सँडविच भाजून घेणार आहोत। दोन्ही साईडवरून छान भाजले की चवीला देखील छान लागतात। हे सँडविच आपले दोन्ही बाजूनी छान भाजले तर मस्त असे दही सँडविच आपले खाण्यासाठी तयार झालेले आहेत। सॉससोबत सँडविच खाऊ शकतो। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजेच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। आणि
आपल्या सगळ्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.